परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मातंग मुक्ती सेनेचे आमरण उपोषण तीव्र। भ्रष्ट पोलिसाविरोधात विभागीय चौकशीची मागणी। उपोषणाचा 6वा दिवस। आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर मांडली। उपोषणस्थळी स्वतः येऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याने धमकी दिल्याचा गंभीर आरोप विष्णू गोफणे यांनी केला। जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत मातंग मुक्ती सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आता अधिकच तीव्र झाले आहे। या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस असून प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मातंग मुक्ती सेनेचे कार्यकर्ते विष्णू गोफणे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे। गोफणे यांनी संबंधित पोलीस कर्मचारी गजानन राठोड यांच्यावर सट्टा, जुगार आणि अवैध वाळू व्यवसायातून हप्ते वसुली केल्याचे गंभीर आरोप केले आहेत। मागील काही वर्षांपासून ते परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून तत्काळ विभागीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देत उपोषणकर्त्यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे। उपोषणस्थळी स्वतः येऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याने धमकी दिल्याचा आरोप विष्णू गोफणे यांनी केला आहे। यामुळे आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आज 6व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर मांडली। त्यांनी सांगितले की जोपर्यंत संबंधित पोलिसावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे। तसेच प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर मोर्चे काढण्यात येणार, निदर्शने करण्यात येईल व आझाद मैदानावर जाऊन मंत्र्यांसमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या गंभीर आरोपांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेत आली असून जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपण उपोषण करतायत, काय मागणी आपण उपोषण घेऊन करतायत? किती दिवस आहे उपोषण करतायत? मी 15 तारखेपासून उपोषणला बसलेलो आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की परतूर तालुक्यातले पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुदाम भागवत आणि गजानन राठोडची ते अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं, त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती। पण 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवली। मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले, परतूरचा तुमचा काय संबंध आहे म्हणे। मी म्हणलं साहेब, मी एक मातंग मुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी 12वी पोरं वाम मार्गाला लागू नये, कारण वाम मार्गाला असे लागते सट्टामट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं, गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी 12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात। म्हणून मी हे उपोषण सुरू केलं। पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले असं त्यांचं म्हणणं आहे। तर माझी एवढीच मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला की इथं कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम पोलीस प्रशासनच करत आहे, कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या पोलिसाची नाही आहे। कारण सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे जर कधी गेलं तक्रार घेऊन तर ते बिलकुल पोलिसाच्या विरोधात तक्रार असल्यामुळं ते काहीच म्हणजे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला तयारच नाही। मला एवढं तर जाऊ द्या, पण मला 5 दिवस झाले, आज 6वा दिवस निघाला, इथं पोलीसचा बंदोबस्त बी नाही, काहीच नाही, कोणी ते पोलीसवाले बी येत नाही, काही नाही माझ्याकडं। त्यांचं म्हणणं आहे की पोलिसाच्या विरोधामध्ये का बसला, भागवतच्या विरोधामध्ये का बसला, मग तुला असंच किती दिवस बसायचं बैस आणि पैशासाठी तुम्ही बसेले असं तुम्हाला म्हणला। पण साहेब, आम्ही पैशासाठी बसलो नाही, आमच्या 10वी आणि 12वीच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये याच्यासाठी इथं बसलो आणि ते अवैध धंदे तिथं थांबवा याच्यासाठी बसलो। जर तुम्ही ते भागवत आणि
गजानन राठोड यांच्यावर चौकशी करून यांचे CDR तपासून सनी गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. आता आजपर्यंत आमरण उपोषण होतं, याच्यानंतर पाणी त्याग उपोषण राहणार आहे. जोपर्यंत भागवत सस्पेंड होत नाही, त्यांची चौकशी होऊन सनी किंवा राठोड व त्याचे CDR दोघांची बी तपासत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. हे चालीच राहणार आहे. काय नाव आपलं? मी विष्णू गोपने, मातृमुक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष जालना. काय भाऊ कुठे मी का हा मी तुझे भाट्यावर असं का जानेवारी फेब्रुवारी मार्च भाऊ मी तुम्हाला ऑनलाईन पैसे टाकले होते राठोड साहेबाला देण्यासाठी. हा 17 फेब्रुवारी हा त्यांच्यापर्यंत पोहोचले का? हा 17 फेब्रुवारी. आता कधी देणार आहे त्यांना भाऊ? संपला समजा माझा हप्ता. नक्की मला माहित नाही बाबा आता संपला का नाही संपला. तर 5,000 दिले त्याला मी कॅश दिले 5,000 रुपये. नाही नाही आपण 17 फेब्रुवारी तुम्हाला मी 5 दिले पाठवले होते आणि 10 कॅश दिले ते संपला ना. नाही नाही तुम्हाला दिले ते कोणाकडे दिले ते राठोड साहेबाला 10 दिले मी आमच्या गावापाशी बरं का त्या गेटवे रोडला. हो हो आणि ऑनलाईन तुम्हाला 5,000 पाठवले. वाळूचा हप्ता आहे. तुम्ही त्यांना दिले होते का? 100% दिले होते का? तू कुठे आता? असं का? ठीक आहे आल्यावर बोलू आपण. मला दिली व्हिडिओ दाखवा. स्टेटमेंट आहे, फोनपेचं स्टेटमेंट पण त्याच्या अकाउंटचं. हो त्यांचे जो म्हणजे आता असं जंगलराज झालं की कायद्याचं राज्यच नाही, काही भेवत नाही राहिलं.